नगर जिल्ह्याचा दौरा तुम्ही करताय, नेमकं काय पूर्ण कार्यक्रम आहे? 8-10 दिवसापूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. काल मी नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही लोकसभेमध्ये मी पक्षीय आढावा घेतला आणि तोच आढावा 2 मतदारसंघाची एक बैठक लावून आज मी अहिल्यानगरमध्ये घेतोय. त्याच्यामध्ये गटप्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत सगळी पदं भरलेली असली पाहिजेत. जी काही संघटनेमध्ये पदं आहेत, मग ती महिला असतील, युवा सेना असतील, आमची बेसिक शिवसेना असेल, ही सगळी परिपूर्ण असली पाहिजे. त्याचा आढावा मी घेणार आहे. दुसरं, पालकमंत्री महोदयांना सांगून ज्या शासकीय समित्या आहेत आणि त्या शासकीय समित्यांमध्ये आमचं समन्वय समितीचं जे काही ठरलेलं आहे त्या पद्धतीनं शिवसेनेला देखील प्राधान्य देणं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते त्यांचे नेते त्यांना प्राधान्य देण्याच्या संदर्भामधली कारवाई करतील. परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर कुठेही महायुतीमध्ये अन्याय होऊ नये ही भूमिका घेण्यासाठीच आणि संघटना बळकट करण्यासाठी अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी माझी नियुक्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुमच्याकडे उद्योग खातं आहे. उद्योग खातं असताना कुठेतरी निधी खूप महत्त्वाचा असतो. निधी मिळतोय तेवढा? कामं होत आहेत का? नाही, उद्योग विभागाला घोषणा होताना नाही, उद्योग विभागाला निधीची अजिबात आवश्यकता नाही. हे बजेटेड खातं जरी असलं तरी त्याच्या अंडर जी MIDC आहे, MIDC जी महामंडळ आहे, ते आम्ही स्वतःचे पैसे स्वतः जनरेट करतो. त्याच्यामुळे आम्हाला बजेटची आवश्यकता लागत नाही. आपल्याला माहीत असेल की या पूर्ण जिल्ह्यामध्ये अमोल खताळ साहेबांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये MIDC मागितलेली होती. ती देखील कार्यवाही सुरू आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये ती MIDC इथं तयार होईल. शिर्डीमध्ये फार मोठे प्रोजेक्ट माझ्याच कारकिर्दीमध्ये इथे सुरू होत आहेत, हे देखील आपल्याला माहिती आहे. श्रीगोंदा असेल, विठ्ठल लंके साहेबांचा मतदारसंघ असेल, अनेक मतदारसंघामध्ये नव्यानं आम्ही MIDC करतोय आणि भविष्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक याच्यानंतर अहिल्यानगरकडे उद्योजकांनी आकर्षित व्हावं यासाठी उद्योग विभाग कार्यतत्परतेनं काम करतोय. सध्या जर पाहिलं तर चिमुरड्यांवर बलात्कार किंवा अत्याचाराचं प्रमाण खूप मोठं वाढलंय. पुणे जिल्ह्यात मागील 3 महिन्यात 50 गुन्हे पोक्सो अंतर्गत दाखल झाले. काय वाटतं, ही जी मानसिकता सध्या आहे, कसं पाहताय? नाही, ही मानसिकता नाही, विकृती आहे, ही नीच प्रवृत्ती आहे. ही पोलिसांनी खेचून काढली पाहिजे. या पद्धतीची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे आणि एवढी कडक कारवाई झाली पाहिजे की भविष्यामध्ये राज्यात नाही, देशामध्ये असं धाडस या विकृतीचं परत होणार नाही, अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. मात्र तरी सुद्धा पाहिलं तर रोजच नवीन नवीन घटना समोर येत आहेत. कुठेतरी कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे होत नाही असं वाटतं? नाही, केली पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी नक्कीच पोलीस आपल्यापर्यंत करतात, पण त्याच्यापेक्षा कडक कारवाई केली पाहिजे. शक्ती कायदा पुन्हा एकदा आणावा अशी मागणी रोहित पवारांनी मध्यंतरीच्या काळात केली. कसं पाहताय? शक्ती कायद्याला विधानसभेनं एकमतानं सहमती दिलेली आहे. आम्ही देखील शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय. स्वतः आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्याचा पाठपुरावा करतायत. मुख्यमंत्री देवेंद्रजी पाठपुरावा करतायत. त्याच्यामुळे शक्ती कायद्याच्या विरोधात आम्ही नाही आहोत. शक्ती कायदा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. महायुतीमध्ये तुम्ही एकत्र काम करतायत, मात्र कुठेतरी अनेक मतदारसंघात असं दिसून येतं की ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार असतील तुमच्या पक्षाचे, त्या ठिकाणी इतर पक्षाच्या किंवा अपक्षांना मदत केली जाते फडणवीसांकडून. कसं? पण त्याच्यासाठीच आता मला संपर्क मंत्री केले ना अहिल्यानगरचा. आता मी त्याच्यामध्ये मध्यस्थी करेन. मात्र तुम्ही मान्य करताय की अशा घटना घडतायत? नाही, मान्य नाही केलं. मी त्याच्यासाठी आलोय. मी आता तपासेन ना, त्याच्यासाठीच बैठका लावल्यात ना. आज तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. शेती विश्वस्त मंडळावर अद्यापही विश्वस्त मंडळ येऊ शकलेलं नाहीये. सरकार येऊन आता 2 वर्ष होत आले. या संदर्भामध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर महामंडळ विश्वस्त नेमण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही करावी अशा पद्धतीनं समन्वय समितीनं तिन्ही नेत्यांना विनंती केलेली आहे आणि लवकरात लवकर ते देखील काम मार्ग लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी काल सकाळपासून माझ्या विभागाची एक अशी वेगळ्या पद्धतीनं श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, ते म्हणजे 1976च्या नियमानुसार आमच्या एका अधिकाऱ्यानं काहीतरी हिंदीची परीक्षा घ्यावी असं मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना देखील न विचारता काहीतरी पत्रक काढलं. ते मला कळल्यानंतर मी स्पष्ट पद्धतीनं ते हिंदी परीक्षा रद्द केली आणि ती भविष्यामध्ये हिंदी परीक्षा घ्यावी की नाही याच्याबद्दल देखील मी आढावा घेणार आहे. कारण 1976मध्ये महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती, 2026मध्ये महाराष्ट्राची आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे. शक्यतो हिंदीची परीक्षा कशासाठी घेतली जात होती याचा आम्ही आढावा घेऊ आणि त्याची जर आवश्यकता नसेल
तर ती हिंदीची परीक्षा आम्ही बंद करण्याचा निर्णय घेणार आहोत. आपला महाराष्ट्र हा मराठी भाषिक आहे, मग अशा असतानाही आतापर्यंत मराठी पाट्या अनेकदा दिसत नाही. मराठी भाषा बोलण्यासाठी विरोध केला जातो, अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. याच्यावर काय- मराठी भाषा ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे या मताचा मी मराठी भाषेचा मंत्री आहे. ही काही सक्ती नाही, ही मराठी माणसाची भावना आहे. जर जिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये खुर्चीमध्ये बसत असताना मराठी शिकत असतील, तर जे उद्योगधंद्याला इथे लोक परराज्यातली आलेली आहेत त्यांनी हिंदी शिकायला काय अडचण आहे? आणि ही काही सक्ती नाही, शेवटी ही व्यवहाराची भाषा आहे, ही आपली मातृभाषा आहे. इथं बहुसंख्य म्हणजे 100% लोक मराठी जर बोलत असतील तर अमराठी लोकांनी देखील मराठी शिकून घेतली पाहिजे. आणि ते शिकून घेणं यासाठी मारामारी करणं नाही, त्याच्यासाठी मराठी भाषा देखील एक ॲप तयार करते 2 महिन्यामध्ये, जेणेकरून या ॲपच्या द्वारे जी अमराठी लोक मराठी भाषा शिकू इच्छितात त्यांना मोफत आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत.